नमस्कार मित्रांनो, रेडिएशनच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण फेरीची ब्लॅक बॉडी बघितली. आज आपण इमिसिव्ह पॉवर बघूया. इमिसिव्ह म्हणजे काय? इमिसिव्हचं दुसरं नाव आहे रॅडियंट पॉवर. आता रॅडियंट पॉवरचा मीनिंग आहे एखाद्या बॉडीमधून हीट बाहेर पडते, स्वतः हीट बाहेर टाकते. त्याची पॉवर तुम्ही कशी कॅल्क्युलेट करणार? समजा हा मार्कर आहे, याच्यातून हीट बाहेर पडते, याच्यातून हीट बाहेर पडते, याच्यातून हीट बाहेर पडते. तर त्याच्यातून बाहेर पडणारी हीट किती स्ट्रॉंग आहे हे कसं डिसाईड करणार? ते क्वांटिटी मेजर कशी करणार आणि त्याचं युनिट पण आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट छोट्या लोकांसाठी, छोट्या बच्चांसाठी. इमॅजिन करा, हा कप आहे, चहाचा कप आहे. ओके, चहाचा कप आहे. मस्तपैकी याच्यामध्ये चहा ठेवलेली आहे. हा हा गरम गरम चहा, गरम गरम चाय, चाय चाय ले लो, चाय ले लो, चाय. हॉट टी. याच्यातून हीट बाहेर पडते. ओके, याच्यातून जी पडणारी हीट त्याला म्हणतात क्यू, अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड ही कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड असेल बघा. पहिलं म्हणजे याचं टेम्परेचर किती आहे, मीन्स टाइम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड. एक काम करतो, स्टेप बाय स्टेप घेतो. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड is depend upon which factor? First factor means temperature. या स्वतः या बॉडीचं टेम्परेचर किती आहे. समजा हा जो चहा आहे, या चहाचं टेम्परेचर जास्त आहे, ती खूप जास्त गरम आहे, त्याच्यातून हीट खूपच जास्त बाहेर पडणार. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी हीट बाहेर पडणार. ओके. दुसरं, नेचर ऑफ मटेरियल. कुठलं मटेरियल आहे, वेदर इट इज पॉलिश्ड ऑर नॉट. मटेरियल पॉलिश केलेलं आहे की नाही याच्यावर हीट किती बाहेर पडणार ते पण डिपेंड आहे, की तो हीट ऍब्झॉर्ब करेल. नेचर मटेरियल कुठला आहे. आता उन्हाळ्यात बघितलं तर लोखंडी पत्रा लगेच तापतो, बरोबर, कारण तो हीट ऍब्झॉर्ब जास्त करतो, इमिट पण तेवढीच करणार. पण लाकूड दिवसभर गरम ठेवलं तरी भाजतं का? नाही. नेचर ऑफ द मटेरियल, अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड, जी हीट बाहेर पडणार आहे याच्यावर पण डिपेंड आहे. थर्ड, टाइम ड्युरेशन. इथे बघा, हा चहाचा कप ठेवलाय. समजा मी खूप जास्त वेळ ठेवला, 15 मिनिटं ठेवला, 15 मिनिटं, तर जेवढा वेळ तुम्ही जास्त चहाचा कप ठेवणार तेवढी याच्यातून हीट बाहेर पडणार. म्हणजे टाइम ड्युरेशनवर आहे. 5 मिनिटं ठेवलात तर कमी हीट बाहेर पडेल. जेवढं जास्त टाइम ठेवाल तेवढं जास्त याच्यातून हीट बाहेर पडणार. त्याच्यानंतर सरफेस एरिया याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. आता बघा, चहा ठेवलाय, याच्यामध्ये चहा ठेवलाय. ओके, याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, चहा थंड व्हायला किती वेळ लागतो? चहा थंड होणे म्हणजे काय, यातली हीट सराउंडिंग मध्ये टाकणे. म्हणजे जर कप मध्ये तुम्ही चहा ठेवलात तर थंड व्हायला समजा 10-15 मिनिटं लागत असतील, बरोबर. तो चहा तुम्ही बशीत ओतलात, का बशीत ओतलात, का बशी आहे समजून घ्या, का बशी आहे. तो चहा तुम्ही बशीत ओतलात. सॉसर काहीतरी बोलतात. ओके, हा चहा तुम्ही बशीत ओतलात, ओके, प्लेट मध्ये ओतलात, तर चहा लवकर थंड होतो. का बरं लवकर थंड होतो? कारण आता चहा पसरला म्हणजे काय, त्याचा सरफेस एरिया वाढला. जेवढा जास्त सरफेस एरिया तुम्ही एक्सपोज करणार तेवढी जास्त त्यातून हीट बाहेर पडणार. याचं केवढंसं तोंड आहे, सरफेस एरिया कमी आहे, हीट बाहेर कमी पडणार, टाइम भेटणार नाही जास्त. हा तर पसरला, पटापट हीट बाहेर पडणार. म्हणजे सरफेस एरियावर पण डिपेंड असणार. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड, एखाद्या ऑब्जेक्ट मधून हीट बाहेर पडणे, एवढ्या गोष्टीवर डिपेंड आहे. ओके, आता मी इक्वेशन बनवतो. ओके, हे जरा नोट डाऊन करा. क्यू मीन्स अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड. किती हीट बाहेर पडली, कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे. टेम्परेचर डिपेंड आहे. नेचर कशापासून बनलेला आहे, वेळ किती लागतो, टाइम टी वर डिपेंड आहे. सरफेस एरियावर सुद्धा डिपेंड आहे. ओके, आता हा चहाचा कप पुसतो. आता बघा, रुको जरा, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता ह्यातलं काय चूज करतो बघा.
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. सरफेस एरियावर डिपेंड आहे. जेवढा जास्त एरिया तेवढी हीट बाहेर पडणार. टाइम ड्युरेशन, टाइमवर पण डिपेंड असणार आहे. बरोबर. तुम्ही म्हणाल नेचर ऑफ द मटेरियल का नाही घेतलं? अरे इथे किती वस्तू ठेवणार? लोखंड, पत्रा, प्लास्टिक, लोखंड, काय 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 ठेवणार इथं? त्याला कुठला सिम्बॉल आहे का? नाहीये. तो मी इथं यूज करणार नाहीये. त्याच्याऐवजी दुसरा एक वर्ड येणार, तो सांगतो तुम्हाला. टेम्परेचर. आता टेम्परेचर हे डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर जर घ्यायला गेलात तर 40 डिग्री आहे तर कमी हीट बाहेर पडेल. आपल्याला अशी क्वांटिटी पाहिजे जी टेम्परेचरच्या इंडिपेंडंट असेल. म्हणजे टेम्परेचर काही असो, तुम्ही या दोन गोष्टी चेंज केल्या तर हीट बाहेर पडणारी गोष्ट पण चेंज झाली पाहिजे. त्याच्यामुळे मी टेम्परेचरला सिलेक्ट करणार नाही. ओके. मी एरिया आणि टाइम, टी फॉर टाइम. आता बघा इथे हे साइन जर मी काढलं तर आपण काय घेतो? इज इक्वल टू घेतो. आणि इथं मी एक कॉन्स्टंट घेणार आहे. या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेणार आहे. ओके. आता पुढे काय राहिलं? ए टी. याला इकडे मी मूव्ह केला. क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू, ही जी टर्म आहे इथे मी टाकतो आर. आर, आर फॉर इमिसिव्ह पॉवर. आर फॉर इमिसिव्ह पॉवर और रॅडियंट पॉवर. रॅडियंट पॉवर. ओके. आता बघा नीट लक्ष देऊन ऐका. एखादी बॉडी आहे, त्याचा एरिया छोटासा आहे. एरिया छोटासा आहे, त्याच्यातून हीट जास्त बाहेर पडते. मग त्याची पॉवर जास्त नाही आहे, कमी एरियात पण जास्त परफॉर्मन्स करतोय. एरिया छोटा आहे, हीट जास्त बाहेर टाकतोय. एरिया छोटा आहे, इमिसिव्ह पॉवर त्याची जास्त असणार, स्वतःची पॉवर. कमी टाइम मध्ये समजा एखादा ऑब्जेक्ट जास्त हीट बाहेर टाकत असेल तरी पण त्याची इमिसिव्ह पॉवर जास्त असेल. आणि याच्याशी तर डायरेक्टली जेवढी जास्त हीट बाहेर तेवढी जास्त रेडियंट पॉवर असणार त्याची इमिसिव्ह पॉवर. ओके. हा झाला फॉर्म्युला. आता क्वेश्चन असा आहे की एक्झामला तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवणार? एक्झामला लक्षात ठेवण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवू नका. रॅडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवू नका. कुठला माहिती? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्यू इज इक्वल टू रॅट. रॅट म्हणजे उंदीर. क्यू इज इक्वल टू रॅट. तर हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये राहील. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड, हीट बाहेर पडणे, उंदराशी बरोबर आहे. एटीला तिकडे न्या, तुम्हाला इमिसिव्ह पॉवर भेटेल. हे जर आठवलं तर हा फॉर्म्युला तुमच्या 100% लक्षात राहणार. तर राहिली गोष्ट युनिटची. अब हम युनिट तयार करेंगे. टक 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 टक. ओके. रॅडियंट पॉवरचं युनिट. युनिट बघा. क्यू. क्यू मीन्स हीट. हीट मेजर्ड इन जूल डिवायडेड बाय ए. ए मीन्स एरिया. एरियाचा युनिट असतं मीटर स्क्वेअर. टी मीन्स टाइम, सेक्टर. दिस इज अ युनिट फॉर इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. दुसरं एक युनिट आहे जूल अपॉन सेकंड म्हणजे वॅट. वॅट मीटर स्क्वेअर सुद्धा युनिट लीगल आहे, चालतं. आता क्वेश्चन राहिला डेफिनिशन. कसली बाळानो डेफिनिशन? तर ह्या इमिसिव्ह पॉवरची डेफिनिशन लिहायची काय? ओके. सोपी डेफिनिशन आहे. बघा इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर इज डिफाइंड ॲज अमाउंट ऑफ हीट radiated per unit area per unit time. Is there any definition? Definition. Emissive power is defined as amount of heat radiated, amount of heat radiated per unit area, per unit area, per unit time. तर इमिसिव्ह पॉवर आपण संपवलेला आहे. आता बघूया इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटी कोएफिशियंट ऑफ इमिशन. आता हे काय आहे? ही काय बला आहे? हा काय प्रॉब्लेम आहे इमिसिव्हिटी? आता बघा प्रत्येक बॉडी आपल्या अंगातून हीट बाहेर टाकत असतो. बरोबर. ते हीट बाहेर टाकत असतो, ते आपण मेजर करतो. पण ती किती स्ट्रॉंग आहे हे डिसाईड कसं करणार? कसं करणार डिसाईड? इमॅजिन करा. इमॅजिन करा तुमच्या वर्गामध्ये एक टॉपर आहे. त्याला समजा 80% पडलेत. 80% पडलेत पण तो तुमच्या क्लासमध्ये टॉपर आहे. म्हणजे याच्या पुढे कोणीच नाही आहे. आणि तुम्हाला समजा 75% पडलेत
तर तुम्ही खुश होणार की नाराज होणार? तुम्ही काय म्हणणार? जर टॉपर 80% असेल तर मला 75 म्हणलेत म्हणजे मला चांगले मार्क्स आहेत. ओके, आता बघा, तुमच्या टॉपरला समजा 95% पडलेत आणि तुमच्या पप्पांना मम्मीना कळालं की माझ्या पोरग्याला 75 पडलेत, टॉपर तर 95चा आहे, तुम्हाला धुधू धुतील, शिवाय खाल तुम्ही. म्हणाल टॉपर बघा 95 पडलेत, तर तुम्हाला धुधू धुतील, म्हणतील टॉपरला एवढे पडलेत, फक्त 75च पडलेत. आणि इमॅजिन करा तुमच्या टॉपरला 60%च पडलेत आणि तुम्ही आहात 59%, तर तुमच्या घरातले तुमचा सत्कारच करतील, म्हणतील बघा कॉलेजचा पोरगा 60% वाले माझ्या पोरगाला 59 पडले. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा स्कोर कोणाशी कम्पेअर करता? तुमचा स्कोर, तुमचे पर्सेंटेज नेहमी तुमच्या फ्रेंड्सशी आपण कम्पेअर करतो. तुमच्या घरातले पण बघा बघा, त्या ह्याला अमितला असे पडले, त्या टुमितला असे पडले, सुमितला असे पडले, स्वरला असे पडले, तुला असे का पडले? कोणाशी कम्पेअर करतो? आपल्या फ्रेंड्सशी कम्पेअर करतो. त्याच्याशी कम्पेअर करून डिसाईड करतात तुम्ही किती हुशार आहात आणि किती मट्ट आहात. तसंच एखाद्या बॉडीची इम्युनिव्ह पॉवर किती हिट बाहेर टाकतोय तुम्ही कोणाशी कम्पेअर करणार? जो टॉप असेल तो. मग टॉप कोण आहे? सगळ्यात जास्त हिट बाहेर कोण टाकतं? टॉपर कोण आहे? ब्लॅक बॉडी. कोण आहे? ब्लॅक बॉडी. मी इमॅजिन करतो RB मीन्स इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. RB मीन्स इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. कोणाशी कम्पेअर करणार? एका दुसऱ्या कुठल्या अदर बॉडीशी. R मीन्स इमिसिव्ह पॉवर ऑफ अदर बॉडी. याला डिवाइड केलं की तुम्हाला एक फ्रॅक्शन भेटेल, त्यालाच म्हणतात बॉडीची इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर डेफिनेशन परत बघा, गंमत बघा, किती नाजूक डेफिनेशन आहे. इमिसिव्ह पॉवर, सॉरी हे काय? इमिसिव्हिटीचा सिम्बॉल आहे ई. त्याला कोएफिशियंट ऑफ इमिशन सुद्धा म्हणतात. कोएफिशियंट ऑफ इमिशन इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ R means radiant power of the other body or emissive power of the body to the ratio आहे ना, to the emissive power of the black body. म्हणजे या दोघांचा रेशो मिळून जे आन्सर येईल त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ इमिशन. समजा E ची व्हॅल्यू 1 आली. 1 कधी येईल? जेव्हा इथला नंबर आणि इथला नंबर सेम असेल. इथं 50 असेल, इथं 50 असेल, म्हणजे याची इमिसिव्ह पॉवर ज्याची आपण चेक करणार आहोत ते एक्झॅक्टली ब्लॅक बॉडी एवढी असेल, तर तो परफेक्ट ब्लॅक बॉडी झाला. परफेक्ट ब्लॅक बॉडी. इफ E इज इक्वल टू 1 then it is called as परफेक्ट ब्लॅक बॉडी. जर हे 1 असेल तर याच्या एवढीच इमिसिव्ह पॉवर असणार, म्हणजे तो परफेक्ट ब्लॅक बॉडी असणार. आणि जर E इज इक्वल टू 0 असेल म्हणजे काय? हिटच बाहेर टाकत नाहीये, त्याला म्हणतात परफेक्ट रिफ्लेक्टर. त्या सरफेसना, त्या सगळ्या बॉडीना परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणतो. आणि जर E ची पॉवर 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान असेल, 0.5, 0.4, 0.7, 0.9, 0.125 असे जे नंबर असेल, 0 पेक्षा मोठी 1 पेक्षा छोटी, तर त्याला म्हणतात ऑर्डिनरी बॉडी. मग तो ब्लॅक बॉडी पण नाही झाला आणि तो परफेक्ट रिफ्लेक्टर पण नाही झाला, त्याच्यामध्ये मधल्यामध्ये आला. हे जे सगळे मटेरियल सगळे दिसत आहेत तुमच्या समोर, त्यांची इमिसिव्ह पॉवर 0 आणि 1च्या मध्येच असणार. याचं युनिट काय? तर याचं कुठलंच युनिट नाहीये, कारण कुठलाही कोएफिशियंट असू दे त्याला युनिट नसतं. का नसतं? कारण दोन्हीही सेम क्वांटिटी असतात. कोएफिशियंटचा मिनिंग काय? सेम क्वांटिटी डिवाइड, सेम फिजिकल क्वांटिटी डिवाइड करणे, त्याला म्हणतात कोएफिशियंट. जर याचं पण युनिट सेम, याचं पण युनिट सेम, दोन्ही एकमेकाला कॅन्सल होणार, युनिटच नसणार, तर मग युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके. आणि ज्याची इमिसिव्ह पॉवर 0 to 1 याच्या दरम्यान असते त्याला म्हणतात ऑर्डिनरी बॉडी. काय म्हणतात? ऑर्डिनरी बॉडी. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, कुकिंग पॅन बघायचं आहे, हा बघा कुकिंग पॅन, त्याचा खालचा सरफेस ब्लॅक असतो, वरचा सरफेस एकदम पॉलिश असतो. का? ब्लॅक सरफेस हीट ऍब्झॉर्ब करणार, ब्लॅक सरफेस ठेवणार कशावर? गॅसवरती, तो हीट ऍब्झॉर्ब करणार. आणि वरती पॉलिश केलं कारण हीट कमी बाहेर जावी, पकडून ठेवावी, होल्ड करावी हीट म्हणून. ओके. त्याचबरोबर इमिसिव्ह पॉवर कशावर डिपेंड असते? तर जेवढा रफ सरफेस तेवढी इमिसिव्ह पॉवर जास्त, आणि जेवढा गुलगुलीत स्मूथ सरफेस तेवढी इमिसिव्ह पॉवर कमी. हे पण लक्षात ठेवा मल्टिपल चॉईससाठी. ओके.
तर बस झाली एवढी व्हिडिओ. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेलच. समजलं नसेल तर परत एकदा बघा. ओके, तोपर्यंत स्टडी करा.